हे विरोधक आहे बघा, विरोधक हा विरोधक असणार आहे, पण व्यक्तिगत विरोध मानू नये. राजकारणामध्ये कोण कोणत्या पार्टीत कधी चालला जाईल याची गॅरंटी नाही आहे. जी अर्थव्यवस्था आहे ती वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था झाली 12 वर्षामध्ये आपण ती अजून वेगाने वाढवत राहिली. आपल्याला माहिती आहे की 2047 हा महासत्ता होणारा देश आहे आणि त्याच पद्धतीने आपण प्रगतीचे पावलं टाकतो आहे. ती वेगवेगळे सेक्टर असतील, मग या ठिकाणी उद्योग असतील, रस्ते असतील, पाण्याची व्यवस्था असतील, इतर काही गोष्टी असतील, शिक्षण व्यवस्था असेल, याच्यामध्ये आपण अग्रेसर आहोत. आणि त्यांनी जे म्हटलेलं आहे आपण बघतोय की GDPच्या माध्यमातून असेल किंवा शेतकऱ्यांच्या विविध योजना असेल, त्यामध्ये सुद्धा आपण आता अग्रेसर पद्धतीनं राज्य केंद्र सरकारमध्ये काम सुरू केलेलं आहे. त्यांचं स्वप्न हे देशाचं स्वप्न आहे आणि हे नागरिकांचं स्वप्न आहे. ते 2047ला पूर्ण होणार आहे. ग्रामीण भागातल्या शाळा आहेत त्याच्यामध्ये दुर्लक्ष करण्याचा आरोप जो आहे त्या CGPचे टिपकींनी केलेला आहे. त्यांचं म्हणणं की सरकार अनेकदा सरकार बदलली, मात्र ग्रामीण भागातल्या शाळा आहे त्यांच्याकडे खूप दुर्लक्ष झालं. त्याच्यासाठी आता पुढचं लढा असं म्हणता येणार नाही की 100% शाळांकडे दुर्लक्ष झालं. आपल्याला माहिती असेल की नाशिक जिल्ह्यामध्ये गावित नावाचे एक शिक्षक आहे, ती सुरगाणा पेठ तालुका आहे, जिथे 1387 पर्यंतचा दुसरीचा मुलगा पाडा म्हणतो. सगळंच तुम्ही या कॅल्क्युलेशनमध्ये पकडणार तर बिलकुल नाही. विरोधाला विरोध करणं, मला वाटतं या गोष्टीला काही तथ्य नाही. प्रत्येक गोष्टीमध्ये कमतरता आहे, ती कमतरता सांगा, त्याच्यामध्ये दुरुस्ती निश्चित होईल. पण सगळं फेल्युअर झालेलं आहे. मग या शिष्यवृत्तीमध्ये दिलेल्या मुलांना आपण बक्षीस दिले, मग हे काय ढबू होते का असं म्हणता येणार नाही. कुठेतरी राजकारण आणू नये, कमतरता दाखवावी, सरकार दुरुस्त करेल. त्यांनी पूर्ण ऐकलेलं नाही आहे. इथे भाजप आणि शिवसेना ही एकत्रित काम करते आणि पूर्ण जर त्यांनी ऐकलं तर बंगला सुद्धा माहीत पडून जाईल की मी काय बोलतो. आणि आमची ही कायम जुगलबंदी असते. पण त्या दिवशी गिरीश महाजन नव्हते म्हणून मंगेश दादांना मी पकडलं. ओके, भीती वाटते का तुम्हाला जर तुम्ही पोहे असते? हे बघा, मी कोणत्याही सभेमध्ये भाषणामध्ये तुम्हाला मटेरियल देतो, तुम्ही ते पुरवता. पण माझा बोलण्याचा उद्देश हाच असतो की बसणाऱ्या माणसं ठिम्म बसू नये, आनंदाने सभेचा मजा घ्यावा, त्यांच्यामध्ये फ्रेश राहावं. बधीर माणसासारखं बसू नये, उधार विकल्यासारखं. ते काम मी करत असतो, पण त्याचा अर्थ तुम्ही चुकीचा लावण्याकरता बातम्या टाकत असतात. माझी हात जोडून विनंती आहे की तुम्ही सुधारून बातम्या टाका. जर बंग यांना तुम्ही ते टाकून पुढचे वाक्य टाकले असते की मी आज गिरीश महाजनने म्हणून आज बोलतोय, तुम्हालाच बोलणार आहे, तुम्हाला ऐकावं लागणार आहे, तर ते बंगांनी ही प्रतिक्रिया पण दिली नसते. कोणाला? आपले विरोधक प्रत्येकांना फ्रेश करतात. विरोधकांचं काय? हे विरोधक आहे बघा, विरोधक हा विरोधक असणार आहे, पण व्यक्तिगत विरोध मानू नये. राजकारणामध्ये कोण कोणत्या पार्टीत कधी चालला जाईल याची गॅरंटी नाही आहे. आणि अंदर की बात आहे, कोण कोण किसके साथ आहे तुम्हाला माहित आहे. तुमच्यासोबत कोणी आहे? तुमच्या पक्षासोबत कोणी आहे का संपर्कात? आता ते सांगून विनाकारण त्याला पळवायचं आहे का मला? बायपास दुरुस्तीचं काम आहे. 15 ऑगस्ट आज दिलेली आहे, पण मला तरी असं वाटतं की अजून 2 दिवस लागतील.